राहिलेच तर त्याला बोलतो दुहेरी पाईपलाईन सुरू झाल्यानंतर विमान नदीची अवस्था वाईट होणार. आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही सगळे विनंती करतो, विमान नदीवरची बॅरेजेस बांधा. बरोबर आहे ना? किती बरोबर आहे? सगळेजण आम्ही म्हणतो तुम्ही आज ठराव करा, आम्हाला दुसरं काही नको, पण विमान नदीवर वाहून जाणारे जे प्री कॅचमेंट मधलं जाणं पाणी आता जवळजवळ 25 TMC पाणी वाहून गेले कर्नाटक. हे जर पाणी आम्हाला अडवलं गेलं योजनेवरचा ताण कमी होईल. आजची परिस्थिती झाली -60%, 70% दरवर्षीची अवस्था आहे. वर जर नाही पाऊस पडला तर पुढे सगळी शेती उद्ध्वस्त मला जिल्ह्यात, कारण पाईपलाईन सुरू झाल्यानंतर आम्हाला नदीला पाणी मिळणार नाही. त्यामुळे आता विचार गांभीर्यानं सगळ्यांनीच करूया. अगदी बरोबर आहे. जिल्हा वाचवायचा असेल तर आता हे गरजेचं आहे. आणि त्याला तुम्ही एक 5 वर्षाचा प्रोग्राम द्या. अशा पद्धतीने हे करावं. पुढच्या आठवड्यामध्ये आज निर्णय करू की पुढच्या आठवड्यामध्ये देवेंद्रजी करू या विषयामध्ये भेटू. दादा मला करमाळा तालुक्याचा एक विषय मांडायचा.